माऊलीच्या गजरात पालखी सोहळ्याचं सातारा जिल्ह्यात आगमन। पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं पालखी सोहळ्याचं स्वागत। माऊली माऊली विठ्ठल विठ्ठल नावाचा गजर, टाळ मृदुंगाच्या निनादात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सातारा जिल्ह्यात पाडेगाव तालुका खंडाळा येथे आगमन झाले। पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पालखी सोहळ्याचं स्वागत केले। यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार संजय जगताप, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पुण्याचे पोलीस अधिकारी पंकज देशमुख, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, खंडाळा तहसीलदार अजित पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास तामाणे, पालखी सोहळ्याचे विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमाप, योगी निरंजन नाथ यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री देसाई यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं, तसेच पोलीस विभागाने पालखीला मानवंदना दिली। पालखीच्या सातारा जिल्ह्यातील आगमनावेळी नीरा नदीत पादुकांचं स्नान हे आहे ते संपन्न झालं। स्नानानंतर पालखी सोहळा हा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला। पालखी आज आणि उद्या लोणंद मुक्कामी असणार आहे। पालखी सोहळ्यादरम्यान पालकमंत्री देसाई यांच्या वतीनं वारकऱ्यांसाठी फळ वाटप करण्यात आलं। वारकऱ्यांनी मोठ्या संख्येनं या फळ वाटपाचा लाभ घेतला। चला 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 चला